अण्णा हात सोडा. नाही सोडणार. अण्णा सुषमा. गेलो त्याचो बापूस, आता काय करणार हा? अण्णा हात सोडा. अण्णा सोडा. अण्णा अण्णा जा तुम्ही इथून. अण्णा हात सोडा. अण्णा 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 सोडा माझ्या आईला. अण्णा सोडा माझ्या आईला, नाही तर दगड मारेन. आई घाबरू नको, मी आहे ना. अण्णा सोडा माझ्या आईला. त्याचं तोंड चालता तसं हातात जोर इलेलो दिसता. दगड उगारू, माझ्यावर दगड उगारणार हा? अण्णा अण्णा तिला काही करायचं नाही. सुषमा काय आहे हा? तू यांना दगड मारणार होतीस हा? अगं मोठ्यात ते तुझ्यापेक्षा. असं नाही करायचं. बाबांनी असं शिकवलं तुला? कुणी कसंही वागलं ना तरी बाबांनी कधीच आवाज मोठा केला नाही. आणि तू तू चक्क दगड मारायला निघालीस. सुषमा आता बाबा असते तर किती वाईट वाटलं असतं त्यांना. ते काही नाही, माफी माग. माफी माग. काय म्हणते मी? माफी माग. कुठे राहायचंय आपल्याला सुषमा? या गावात राहायचंय ना? मग या गावात राहायचं असेल तर कुणाचा आधार आहे आपल्याला? सांग बघू. एक अण्णा सोडले ना तर कुणाचाच आधार नाहीये आपल्याला. आणि त्यांनी जर ठरवलं ना तर या गावात राहू देणार नाही ते आपल्याला. मग कुठे जायचं आपण? आत्याकडे जायचं? तिच्यावर ओझं व्हायला? ते काही नाही, माफी माग. सुषमा अगं तुझ्या चांगल्यासाठीच रागवले ना मी. बाळा तूच म्हणतेस ना तुला तुझ्या बाबांसारखं व्हायचंय म्हणून. मग त्यासाठी बाबांसारखं वागलं पाहिजे. मोठ्यांसोबत असं नाही वागायचं बाळा. थांब. त्याची चूक नाही हा, चूक माझी पण हा. सुषमा बाळा जात. तू काय दगड मारूच हा ना? मार. अण्णा काय बोलताय तुम्ही हे? माझ्यासारख्या माणसासाठी ही शिक्षा योग्य असतात. किती मी असं वागलंय. याचा काय झालं ना ते का मीच कारणीभूत असते. ते काय डोक्यात धोंडू घालूच ना? घालू दे. माझं कपाळ वक्ष करूच असं करू दे. माझा मन माका खाता लई मोठो अपराधी असते. तुझो हो सुशल्याच हो यांचं पण. शेवंता मी शेवटचं भेटा केलेलं आहे. मी आता जाऊन जीव देते. सुषमाची काळजी घे. येते. अण्णा थांबा. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर मी सुद्धा जीव दे. नको थांबू. माका माका प्रायश्चित्त घेऊ दे. माझी मुलगी वाऱ्यावर पडेल. गो नको का असं बोला. या मग
आत या म्हटलं ना. झालं करूक व्हाया रे, ह्या करूकच व्हाया. आणि त्यात चालला आता ह्याच्यामुळे. हो नसतो तर काय झाला असता. रघु, तू सारखा तो बघता हा म्हणत असतोस. खरंच तो काही बघतो का? सगळा बघता तो. अण्णा काय काय करता, तू अण्णासाठी काय काय करतस, आणि अण्णापासून लपवून तू काय काय करतस. मग तुझंही त्याला दिसत असेलच ना. तू त्याच्या नावावर काय काय करतोस ते. हा रघु, एक काम करशील? काय एक कौल लावायचा. खराच. हो खरंच. पण तू असा म्हणाक लागलं तर ह्याका नेऊन कोर्ट कचेरीत बसवचं लागत. बोल, कोणाचं कौल लावचो हा. अण्णासाठी आता पाटणकरचा दरवाजा मोकळा झालाय. अण्णा जर असाच तिथं जात राहिला तर एक दिवस ती बाई अण्णाला मुठीत घेऊन आपल्या गळ्यावर सुद्धा सुरा फिरवल्याशिवाय राहणार नाही. कौल लाव आणि विचार देवाला, ती बाई गावातनं बाहेर जाईल का. नेने, हो कौल हो देऊ शकणार नाही. आणि हो तुका कौल लावचो असलो तर अण्णाकच लावचो लागतो. आणि हेनी जरी तिका बाहेर काढूचा ठरयल्यान तरी अण्णा काय तिका बाहेर पडाक देऊचो नाही. अण्णा, तिच्या वागण्याबद्दल मी माफी मागते. राग म्हणून घेऊ नका. अगो माझो कसलो राग, सुषमा राग गेलो. बरोबरच हा तिचो राग. असं नका बोलू. लहान आहे होती, रागात वाटेल ते बोलून गेली. पण सगळाच खोटा नव्हता ना. मी एवढं वाईट असे काय? नाही हो, असं नका बोलू. आता तुमच्याशिवाय आमचं कोण आहे. एकदा माझ्यासमोर हात जोडलंस, आता हात जोडू नको. सुषमाची अवस्था काय झाली असा ता कळता माका. अचानक बापूस गेलो. काय होत पोराचं. अहो, तुम्ही असं का केलं. एकदा तरी सुषमाचा विचार करायचा होता ना. शांता, रडा नको. त्याच्या मनात तिला त्यांनी केले नाही. आता विचार करून काय होणार. पुढे काय करूचा तर बघू काय ना. तू धीर सोडू नको. यो अण्णा नाही कसा. मी असेपर्यंत तुका काळजी करूचं कारण नाही. आणि अण्णा नाही गेलो तर तुझी सगळी व्यवस्था करून जायत. आयुष्यभर तुका आणि तुझ्या लेखी काय कमी पडाक देणार नाही. तू माझी जबाबदारी असस. डोळे पुस. घे बटर देऊ.
घेते. ह्या काय एकच बटर आणखी घे. नको माका. अगो असा काय करतस? हा, आधी कसा खा खा करी होतस आणि आता काहीच खाऊक बघणार नाही. मीच देते. तो ऐकशीस नाही माझा. मग खाशील, मीच दिल्यावर खाशील तू. घे. नको माका. अगो असा काय? हो, पहिला कसा दिसा होतस आणि आता कसा दिसतस बघ. तब्येत बिघडतली ना. भिडा तसं पण आता माका कोण बघताला. असं बोला नको गो. असं ऐकला ना की काळजाचे तुकडे पडतात. आता काय तू खाऊक बघणार नाही, बोलूक बघणार नाही. जा पहिला होतास ना तास बरा होता. आई, आधीचा सगळा खय तसाच ठिकाण राहता. सगळा बदलून जाता. माणसा बदलतं, परिस्थिती बदलतं. नदीचा पाणी सुद्धा ताच रवणार नाही गे. या दुःख कोणाक कळूचा नाही. कोणाच्या वाट्याक या दुःख येऊन दे नको. देवाच्या कृपेन सगळ्यांच्या कपाळावर त्यांचा कुंकू ठसठशीत रवून दे. आये, पाटणकर बाई आता कशा असत गे? आता काय सांगायचं गो. झालेला नुकसान भरून येतला थोडाच. सावरूक येळ लागतलाच ना. पाटणकरांसारखं देव माणूस नाही होतो. कधी कुणाच्या आद्यात ना मध्यात ना कसल्या भानगडीत. कोणाचं काय काम असला ना तर लगेच करी. पण बदल्यात एका पैशाची अपेक्षा नव्हती. हा, पण बघलंस ना लोक काय बडबडतात. पैसे खाल्ल्याने म्हणतात. पण माका तसं काय वाटणार नाही गो. काळजी वाटताना त्या दोघींची गो. दोघीच ना. कधी यांच्या घरात कोण पै पाहुणं नाही येलो. हा, आता एक ननंद असा, पण ती पण तिच्या संसारात ना हेंका कशी सांभाळतली. आता जा का व्हायत ना तर नुसता बघायचा. आपल्याकडून व्हायत ना त्या सगळा करायचा. ह्या किचारू पाटणकर बाईंका जाऊन भेटान येऊचा म्हणतात. जाऊ काय? असं अचानक कित्या? काय नाही गे. तिका पण बोला कोण नसतला ना. आणि कोणाकडे काय बोलायचा हा पण कळत नसतला. मी गेले भेटाक तर माझ्याकडे जरा मन तरी मोकळा होईत तिचा. जाऊ काय? जाऊ काय नाही गो. पण तू बाहेर पडलेला हेंका कळला तर? कळन दे. माका त्यांची भीती नाही वाटणार. आई मुळ्याची भाजी करू? कर. सांग, जाऊ काय मी? वाज थांब. थोडे दिवस जाऊ दे, मग ये जा. मीच तुका घेऊन जाते. पाटणकर बाईन लय केल्यान माझ्यासाठी. जेव्हा कोणी माझ्या वांगडा एक शब्द प्रेमाचो मायेचो बोलत नाही होतो ना, तेव्हा तिनं माझी मदत केली. या घरासाठी माझ्यासाठी लय केलं तिनं. एकदा जाऊन येते मी फक्त. वय लय केला ना घरासाठी. आणि ताईने तुम्ही कित्याक जातास? अहो अण्णा असत ना, ते घेतील जबाबदारी. म्हणजे नाही, म्हणजे असा अण्णा कोणाच्याच मर्तिकाक जायत नाही. पाटणकरांच्या गेले. कोणाक हाक मारूक पण नाही जायत. त्यांच्याकडे गेले. आता चांगले संबंध असत म्हणान गेलेत ना. मग हे त्यांच्या घराकडच्यांका अण्णा काय वाऱ्यावर सोडणारत की काय? त्यांनी पण खूप केला नी ना अण्णांसाठी. आणि
अण्णा पण तेवढं करतीलच. अण्णा, हे असताना तुमचं इथे येणं वेगळी गोष्ट होती, पण आता गावातल्या लोकांना ते बघवणार नाही. उगाच चर्चा होईल. होऊ दे चर्चा. मी माझी जबाबदारी झटकणार नाही. आणि घरातल्यांना काय सांगणार तुम्ही? नका कोणाक काय सांगूची गरज नाहीये. मी तुका शब्द दिलाय, मी माझी जबाबदारी पार पाडेन. पाटणकर तुमच्यासारखा देव माणूस नाही हा. मी तुमच्या बायले वांगडा चुकला माझा. माका माफ करा. झाला तर झाला. तुम्ही जैसर असशाल तैसर तुमच्या आत्म्याक शांती लाभांते. मी असं आहे, सुषमाक मी चढवासारख्या सांभाळे. या घराकडे येताना तुमची आठवण येत, पण या घरात यांना सोडून माका चालणार नाही. या तुमचं घर मी सांभाळेन. तू किती काय बोलणार नाही? पाटणकरांची माफी मागितलंय ना मी. अजून कशा कशाची माफी मागणार आहात? काय अण्णा, अजून कशा कशाची माफी मागणार आहात? अजून किती खोटी आसवं गाळणार आहात? माझ्या घराची जबाबदारी घेणार आहात, पण माझ्या या घराची ही अवस्था तुमच्यामुळेच झाली आहे ना. माझ्या मुलीच्या डोक्यावरून बापाचं छत गेलं. माझ्या कुमुदिनीपासून मी लांब गेलो तुमच्यामुळे. पण मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. मी इथेच आहे, माझ्या बायकोसोबत, माझ्या मुलीसोबत. मी इथेच आहे. आई, आई, ते गेले. ये बाळा, तुला काहीतरी खायला देते.